पुण्याच्या इंदापूर शहरात जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांचं दुसरं गोल रिंगण पार पडलं। यावेळी माऊलीच्या जयघोषानं अवघी इंदापूर नगरी दुमदुमून गेली। इंदापूर शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणात हा नेत्रदीपक सोहळा पार पडला। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी यांनी। जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज इंदापूरमध्ये आल्यानंतर या ठिकाणी मानाचे दुसरे अश्वरिंगण पार पडलेले आहे। आपण पाहतोय की अत्यंत आनंदामध्ये आणि भक्तिरसात तल्लीन होऊन जे लाखो वैष्णव भक्त आहेत, इंदापूरकर जे आहेत ते मोठ्या भक्तिभावानं या ठिकाणी या आनंदामध्ये तल्लीन झालेले आहेत। पोलीस प्रशासन असेल, युवक असतील, महिला असतील, या ठिकाणी ते या आनंदामध्ये आपल्याला रममान झालेले दिसत आहेत। काही तरुण युवक आपल्या बरोबर आहेत, वारकरी आहेत, ते या ठिकाणी या आनंदामध्ये सहभागी झालेले आहेत। अत्यंत भक्तिरसामध्ये ते या ठिकाणी दिसत आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीची भावना आहे? अतिशय आनंददायक वातावरण या वारीच्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी इंदापूर या ठिकाणी दुसरं गोल रिंगण होत असताना भाविक भक्त अतिशय उत्साहाने या रिंगणाचा असा चांगल्या प्रकारे आनंद घेत आहे, आनंद लुटत आहे की आमच्या तरुण पिढीने आपल्या वारीकडे जरूर लक्ष द्यावे आणि जेवढं सहभाग घेता येईल तेवढं वारीत सहभाग घ्यावा, एवढीच पांडुरंगा चरणी प्रार्थना। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। अशा पद्धतीने जे आहे तो हा भक्तीचा मळा या ठिकाणी बैलाला आपल्याला दिसतोय। आता पालखीचा आजचा मुक्काम जो आहे तो इंदापूर शहरामध्ये असून उद्या पालखी पुणे जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी म्हणजे सरकी या ठिकाणी विसावणार आहे। जावेद मुलानी, जी24 तास, इंदापूर।